काही जण सांगतात की स्वामींच्या हातात ते कोटी आहे ना, तसा फोटो तुम्ही घरात अजिबात ठेवू नका, नाहीतर मग तुम्हाला सगळंच दारिद्र्य येईल किंवा सगळंच संपेल वगैरे. तर हे खरं आहे का? तुम्हाला जर हस्तमुद्रा किंवा योगामध्ये मुद्रांचं खूप रहस्य आहे. हो हो. तर मुद्रांमध्ये हाताची जी बोटं असतात, तर हे जलतत्व आहे, हे पृथ्वीतत्व आहे, हे आकाशतत्व आहे, हे वायुतत्व आहे, हे अग्नितत्व आहे. ओके. त्या 5 बोटांमध्ये ही 5 तत्व आहेत. त्या 5 तत्वांमध्ये आपली 5 इंद्रिय ती प्रतिनिधित्व करतात. तर महाराजांनी या 2 बोटामध्ये, 2 बोटांच्या चिमटीमध्ये तो सूर्यमणी किंवा ती काय बोटी, ते जे काय धरलंय ते ब्रह्मांड स्वरूप आहे. महाराज काय इंडिकेट करतात, हे मी माझ्या 2 चिमटीत ब्रह्मांड धरलंय. ही 2 चिमटी कसल्या आहेत, तर हे वायू तत्वाचं बोट आहे, हे अग्नितत्वाचं बोट आहे. तर वायू तत्व हे रिप्रेझेंट करतं मनाला, आणि अग्नितत्व म्हणजे अहंकार या बोटात असतो आपल्या, अग्नितत्व. म्हणून आपण एखादी गोष्ट जेव्हा मी केली असं म्हणतो तेव्हा आपण पटकन असं करतो, पण मी केली म्हणलं की आपोआप अंगठा भरतो, कारण ते अग्नितत्व अहंकार रूपाने वास करतं. अच्छा. तर महाराज काय सांगतात की माझ्या 2 चिमटीत, म्हणजे माझं मन आणि माझं चित्त आणि माझा अहंकार, ह्या 2 चिमटीमध्ये मी या ब्रह्मांडावरची सत्ता धारण केली. ती अख्खं ब्रह्मांड मी 2 चिमटीत धरले. मग फिरवायचं तर मी अख्खं ब्रह्मांड फिरवीन ना. तुमचं एकट्याचं घर, एखाद्याची वास्तू, बंगला, एखाद्याचं घर, तर असं काही नाही. हे आपले मनात काही जण